4 वेळा निवडणुकीत पराभूत, एक वेळ सिनेमात काम केलं, तो सिनेमा अपयशी. अपयशाचे धनी असलेले गोपीचंद पडळकर तरीही चर्चेत कसे? कोण आहेत गोपीचंद पडळकर आणि काय आहे असं गोपीचंद पडळकरांमध्ये जे कायम खालच्या भाषेत टीका करतात, तरीही आमदार आहेत, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही? पडळकर हे रसायन काय आहे? चला A to Z गोपीचंद पडळकर समजून घेऊयात. गोपीचंद पडळकर यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालंय. पडळकरांचा राजकारणाव्यतिरिक्त त्यांना सिनेमाची आवड आहे. ऐन लोकसभा निवडणूक 2019च्या तोंडावरच त्यांनी धुमस नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी सिनेमाचं लेखन केलं आणि अभिनय सुद्धा. तो सिनेमा जोरदार आपटला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे त्यांचं मूळ गाव. हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, पण सध्याच्या काळात डॉक्टरांची वाडी म्हणून पडळकरवाडीची ओळख आहे. इथल्या एकूण 100 कुटुंबांमध्ये 40 जण डॉक्टर आहेत. आता पडळकर यांची वादग्रस्त विधानं पाहूयात. नुकतंच त्यांनी जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलंय. जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची अवलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे असं विधान केलं. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना. शरद पवार यांना गेल्या 80 वर्षानंतर अक्कल यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात जातीमध्ये भांडण लावणारा लांडगा कोण, तर हे सर्वांना माहिती आहे. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच. पुण्यात एक कॉकटेल घर, पवार कुटुंबाचं नाव न घेता भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कोणी सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार. रोहित पवार हा औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे. मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते. औरंगजेबानं सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला, हे सुद्धा त्यांचं एक वादग्रस्त विधान. जयंत पाटील कासेला मोठे पण दुधाला नाही, त्यांनीच सांगलीचं सर्वाधिक वाटोळं केलं असं सुद्धा विधान केलं. जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे. आम्ही टप्प्यात आलो की त्यांचा कार्यक्रम करू असं सुद्धा म्हटलं. तर मुस्लिम धर्मात अनेक जाती, पण ते त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली बाटवतात. ज्याच्या डोक्यावर टिळा त्याच्याकडूनच माल खरेदी करा असं सुद्धा विधान केलं. पडळकर यांनी आतापर्यंत 4 निवडणुका लढवल्यात, पण या 4ही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं. अखेर विधान परिषदेच्या माध्यमातून पडळकर यांना आमदारकीचं तिकीट मिळालं. ते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. भारतीय जनता पक्षाकडे सध्या मोठा धनगर चेहरा नाही. पूर्वी प्रकाश शेंडगे काही काळ होते, पण ते बाजूला झाले. राम शिंदे इतके आक्रमक नाहीत. ज्या प्रकारे आयात मराठा नेत्यांना भाजपानं मोठ्या प्रमाणात संधी दिली, त्याचप्रमाणे धनगर समाजातील पडळकर यांना राजकीय समीकरण डोक्यात ठेवून संधी दिली असं राजकीय अभ्यासकांचं मत आहे. पडळकर शरद पवार यांच्यावर, त्यांच्या घरातल्या सदस्यांवर, पवारांच्या कुटुंबावर खालच्या भाषेत टीका करतात. इतकंच काय तर त्यांच्या पक्षावर, त्यांच्या पक्षातील नेत्यांवर सुद्धा टीका करतात. जयंत पाटील यांच्यावर टीका करताना तर त्यांनी जयंत पाटलांच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केलं. तरीही पडळकर यांच्यावर अद्यापही कारवाई नाही. त्यामुळे त्यांच्या मागे कुठली तरी अदृश्य शक्ती नक्की असणार असं विरोधक म्हणतायत. स्वतः पडळकर सुद्धा मी फाटका माणूस आहे, 4 वेळा निवडणुकीत पराभूत झालोय. ते स्वतः निवडून येऊ शकत नाहीत. सध्या ते भाजपाकडून विधानसभेवर आमदार आहेत. मग निवडून येण्याची क्षमता नसताना पडळकर इतकी डेअरिंग कशी करतात? इतक्या खालच्या शब्दामध्ये टीका कशी करतात? भीती का वाटत नाही? त्यामुळे त्यांच्या मागे खरंच अदृश्य शक्ती आहे का? याचं उत्तर शोधायचं असेल तर अनेक राजकीय नेत्यांचं मत आहे. ते ज्या पक्षाचे नेते आहेत आणि ज्या राजकीय व्यक्तीचे विश्वासू आहेत, कारवाई करायची असेल तर तेच कारवाई करू शकतात. कारवाई होत नाही याचं उत्तर यातच दडलंय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा D द डिस्कवर.